आपले परत स्वागत आहे। आपण तिसऱ्या आठवड्याच्या चौथ्या मॉड्यूलमध्ये आहोत। आपण या आठवड्यात आपण पहिले ऑसिलेटर पाहत आहोत। ऑसिलेटर्स ज्यामध्ये डॅम्प्ड यंत्रणा आणि किंवा बाह्यतः सक्तीने दोन्ही आहे आणि या ऑसिलेटर मध्ये किंवा दोलनांच्या या वर्गात आपल्याला आढळलेली सर्वात महत्त्वाची फिनोमिनन रेझोनन्सचे फिनोमिनन। तर मग आपण रेझोनॅन्स कसा येतो हे तपशीलवार पाहिले आणि या मॉड्यूलमध्ये आपण रेझोनॅन्सच्या काही अनुप्रयोग पाहतो। चला तर रेझोनन्स म्हणजे काय ते पटकन आठवून सुरुवात करूया। तर पुन्हा आपण आपल्या डंप्ड आणि फोर्स्ड ऑसिलेटरकडे परत जाऊ। म्हणून येथे माझ्याकडे आपल्यासाठी गतीचे इक्वेशन लिहिले आहे। डॅम्पिंग या टर्म मधून येते, म्हणून गॅमा हा डॅम्पिंगचा कोइफिशियंट आहे आणि दोलन स्वतःच या रिस्टोरिंग फोर्स टर्म मधून आले आहेत, तर ते दोलन तयार करण्यासाठी जबाबदार आहे। आणि येथे माझ्याकडे जे आहे ते बाह्य फोर्सिंग आहे आणि F0 हे बाह्य फोर्सिंगचे अँप्लिट्यूड आहे आणि आपण गृहीत धरतो की हे ओमेगा बाह्य फोर्सिंग ची फ्रिक्वेन्सी आहे। तर हे ऑसिलेटिंग प्रणालीसाठी एक साधे प्रकारचे मॉडेल आहे जे दोन्ही आहे, एक डॅम्प्ड यंत्रणा आहे आणि एक्स्टर्नली पंप देखील आहे आणि दोलन सुरू ठेवण्यास भाग पाडले जाते। म्हणून आपण पाहिले की मध्यवर्ती परिणामांपैकी एक म्हणजे जर बाह्य फोर्सिंगची फ्रिक्वेन्सी जी ओमेगा च्या बरोबरीची असते सिस्टमची नैसर्गिक फ्रिक्वेन्सी, नंतर आपण वेलोसिटी रेसोनन्स म्हणता ते आपण पाहू शकता। म्हणून इथे जेव्हा जेव्हा मी नैसर्गिक फ्रिक्वेन्सीचा अर्थ घेतो जसे की आपण आधी पाहिले होते, तेव्हा आपण सिस्टमची वारंवारता ओलसर न करता आणि जबरदस्ती न करता, त्यामुळे डंपिंग आणि जबरदस्ती न करता समान सिस्टम फक्त असेल mx डबल डॉट प्लस sx बरोबर 0 असेल आणि संबंधित फ्रिक्वेन्सी किंवा याशी संबंधित फ्रिक्वेन्सी मी ओमेगा 0 स्क्वेअर द्वारे दर्शवितो जे फक्त असेल S बाय M आणि S ही सिस्टमसाठी स्टिफनेस कॉन्स्टंट आहे। म्हणून जेव्हा जेव्हा ओमेगा 0 ओमेगाच्या बरोबरीचे असते तेव्हा आपल्याला अनुनाद दिसेल आणि आम्ही अनुनाद येथे विस्थापन देखील पाहिल्याप्रमाणे जेव्हा ओमेगा ओमेगा 0 च्या जवळ असते परंतु समान नसते, ते थोडेसे येते ओमेगा 0 मूल्याच्या खाली। म्हणून येथे आहे आपण काय म्हणायचे आहे याचे सचित्र प्रतिनिधित्व। रेझोनन्स म्हणजे एक्स अक्षावर जे प्लॉट केले आहे ते प्रेरक बलची फ्रिक्वेन्सी जी आहे येथे ओमेगा आणि वाई अक्षावर आम्ही प्लॉट केला मेन शक्ती शोषून घेतले किंवा सायकलवर म्हणा किंवा मेन शक्ती की सिस्टम एका चक्रापेक्षा जास्त वापरते आणि हे दोन्ही प्रमाण आपण पाहिल्याप्रमाणे समान आहेत। म्हणून आपण येथे जे पाहतो ते आहे जेव्हा ओमेगाचे मूल्य ओमेगा 0 इतके आहे, शोषलेली मीन शक्ती आहे जास्तीत जास्त म्हणजे ते अनुनादाचे उदाहरण आहे आणि जर तुम्ही दुसरे निवडले तर ओमेगा 0 पासून फ्रिक्वेन्सीचे मूल्य अधिक, तुम्ही ओमेगा 0 पासून दूर जाल, मीन शक्ती शोषून कमी होणार आहे आणि या अर्थाने मीन आउटपुट पॉवर देखील कमी होणार आहे। आपण मुळात असे म्हणता आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी येथे असल्यास जे ओमेगा 0 बरोबर ओमेगा आहे, सिस्टम बदल्यात प्रतिसाद देतो मोठ्या प्रमाणात आणि जर आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी वर नसाल तर आपल्याला फारसा प्रतिसाद दिसत नाही सिस्टममध्ये। ही खरोखर एक अतिशय सुंदर फिनोमिनन आहे। खरं तर आपण करू शकता आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींचे अगदी साधे प्रयोग करून ते लक्षात घ्या घरी, त्यामुळे अनुनाद फक्त तोडण्यासाठी वापरले जात नाहीत, काच पण एक देखील करू शकता। खूप उपयुक्त गोष्टी करण्यासाठी त्याचा वापर करा। उदाहरणार्थ प्रत्येक वेळी आपण रेडिओ ट्यून करता, विशेष AM रेडिओ, आपण
अनुनादच्या घटनेचा वापर करीत आहात तर काय होते ते आहे पुढील. तर आपल्याकडे रेडिओ स्टेशन आहेत जे काही फ्रिक्वेन्सीमध्ये प्रसारित करतात आणि अर्थातच हे पाहणे खूप सोपे आहे. जर आपण टिपिकल रेडिओ किंवा कडे देखील पाहिले तर त्या फ्रिक्वेन्सी काय आहेत. जरी आपला मोबाईल फोन ज्याला रेडिओ ॲप असणे आवश्यक आहे, आपण पाहाल की भिन्न फ्रिक्वेन्सी सूचीबद्ध आहेत आणि जर आपण खरोखर आपल्या रेडिओला त्यापैकी एकामध्ये ट्यून केले तर आपल्याला रेडिओ स्टेशनपैकी एकामध्ये जाण्याची अधिक शक्यता आहे. तर ह्या फ्रिक्वेन्सी आहेत ज्यावर स्थानके प्रत्यक्षात प्रसारण करीत आहेत, जेणेकरून वेव्ह आपल्या रेडिओचा अँटेना म्हणजेच एका प्रकारचा येथे एक अँटेना म्हणा, कदाचित हा फक्त धातूचा लांब तुकडा किंवा तारेचा एक लांब तुकडा असू शकतो, त्याच्या अगदी सोप्या वर आउटपुट जो या अँटेनामधून येतो मध्ये दिले जाते. सामान्यतः एकतर एलसी सर्किट किंवा एलसीआर सर्किट आणि हे सर्किट ट्यूनेबल आहे, जेणेकरून ते फक्त एक स्टेशन ट्यून करण्यास सक्षम असेल आणि हे होईल आपला क्यू फॅक्टर किंवा क्यू मूल्य मोठे असल्यास, जे आहे. जेव्हा तुम्ही म्हणता की तुमच्याकडे उच्च क्यू मूल्य आहे त्याचा अर्थ असा देखील होतो तुमच्याकडे उच्च फिडेलिटी इलेक्ट्रॉनिक्स आहे. ऑसिलेटर शब्दावलीच्या दृष्टीने याचा सरळ अर्थ असा होतो याशी संबंधित आहे मोठी क्यू मूल्ये. जर तुमच्याकडे ते असेल तर मग तुम्ही जवळ असलेल्या दोन फ्रिक्वेन्सी देखील वेगळे करू शकता. तर तुमचे क्यू मूल्य इतके लहान आहे की तुमचा प्रतिसाद कर्व्ह विस्तृत आहे, ते अनेक फ्रिक्वेन्सी ओव्हरलॅप करते आणि जर तुम्ही अशा प्रकारची इलेक्ट्रॉनिक्स वापरत असाल तर येथे जात आहे दोन किंवा एकाच वेळी आणखी स्टेशन्स. म्हणून हे एक उदाहरण आहे एक अतिशय उपयुक्त अनुप्रयोगाचे. अनुनाद च्या डिझाइनमध्ये अनुनादांचा आणखी एक उपयुक्त अनुप्रयोग कारमधील शॉक अब्सोर्बर्स. प्रवास करताना तुमच्या लक्षात येईल कार्स किंवा इतर अनेक वाहने किंवा अगदी ट्रेनमध्ये तुमच्या लक्षात येईल की कधीकधी कार रस्त्याच्या काही खराब पॅचवरून धावते. रोड खरोखर वाईट आहे पण तरीही न आपणास वाटते शॉक जेव्हा तुम्ही गाडीत बसता, कारण आपल्याकडे हे काही डिव्हाइस आहे ज्याला शॉक ॲब्सॉर्बर म्हणतात, त्यामुळे मूळ मेकॅनिकल पुन्हा रेझोनान्सची कल्पना वापरते. त्यामुळे सामान्यतः काय केले जाते ते आहे कोणीतरी आधीच अभ्यास केला आहे सर्वसाधारणपणे रस्त्यांवर कोणत्या प्रकारचे बॅड पॅच आहेत आणि त्यांना ते माहीत आहे काय उग्र आहेत फ्रिक्वेन्सी ज्यामध्ये ते शॉक प्रसारित करतात. तर मग आपण आपल्याकडे परत जा, आपल्या कारमधील घटक डिझाइन करा आणि सांगा की मी करेन. तयार करा एक शॉक ॲब्सॉर्बर सिस्टम स्प्रिंग आणि डॅम्प्ड मेकॅनिझम असू शकते जी ऑसिलेटर ज्यामध्ये डंपिंग आणि फोर्सिंग दोन्ही आहे. या प्रकरणात फोर्सिंग वरून येते रस्त्याचा खराब पॅच. जर रस्ता खरोखर गुळगुळीत असेल आणि कोणतीही वास्तविक बाह्य दबाव नाही, त्यामुळे या प्रकरणात तुम्हाला फक्त हे करणे आवश्यक आहे फक्त शॉक ॲब्सॉर्बर डिझाइन करा अशा प्रकारे ते डॅम्पेन करेल. त्यामुळे प्रतिसाद कर्व्ह अशा ठिकाणी असावे की फ्रिक्वेन्सी जी कारमध्ये प्रसारित होते शॉक ॲब्सॉर्बरद्वारे वाढविले जात नाही. त्यामुळे च्या बाबतीत तुलनेत रेडिओ ट्यून करा जिथे आपल्याला खरोखर जुळायचे आहे आणि मोठा प्रतिसाद मिळवा जेणेकरून सिग्नल पुरेसे मजबूत असेल. येथे आपल्याला सिग्नल हवा आहे खरोखर आहे लहान प्रतिसाद. तर दुसऱ्या शब्दांत आपला प्रतिसाद कर्व्ह जणू तो सारखा असेल. हे आपली शॉक ॲब्सॉर्बर मेकॅनिझम त्याची नैसर्गिक फ्रिक्वेन्सी येथे कुठेतरी ठेवली जाईल जेणेकरून ते जुळत नाहीत. कोणत्या बाबतीत रॉडचा खराब पॅच आणि चाकाचा वर आणि खाली काहीही असो, ते प्रसारित होत नाही करण्यासाठी कारच्या अंतर्गत गाडीच्या आत बसलेल्या व्यक्तीला संक्रमित होत नाही, ते फक्त डंप्ड होते.
तर ते दुसरे आहे रेझोनान्स. अशा प्रकारे वापरण्याचे उदाहरण जे आपण रेझोनान्स वापरता त्यापेक्षा खूप वेगळे आहे. रेडिओमध्ये ट्यूनर. चला ते पाहूया थोडे अधिक तपशीलवार. कंपन विलग करण्याच्या बाबतीत. त्यामुळे सामान्यत जेव्हा आपल्याला आवश्यक असते तेव्हा हे वापरले जाते. उदाहरणार्थ करा आपण एक प्रयोग करत आहात आणि आपण मोजू इच्छित क्वांटिटी खरोखर खूप लहान आहे. परंतु मग आपणास हे लक्षात येत नाही की जेव्हा हे दिसते की पृथ्वी परिपूर्ण आहे, हालचाल होत नाही, आपण जवळून मोजमाप केले तर आपण हे पाहता की सर्व वेळ खरोखरच छोट्या प्रमाणात हादरेल. आपणास वास्तविक जीवनात असे वाटत नाही, परंतु जर आपण मोजमाप प्रमाणात लांबी किंवा व्हेक्टोसिटी जे खरोखर च्या ऑर्डरपेक्षा लहान आहेत, ज्या क्रमाने पृथ्वी देखील थरथरत आहे, तर आपल्याला चुकीचे परिणाम मिळतील. अशा सर्व प्रकरणांमध्ये आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणजे कंपन. अलगाव म्हणून लहान प्रमाणात ने कंपन काय असू शकते, पण आपल्याला एक टेबल ठेवायचे आहे ज्याने त्या कंपने वाढवू नयेत. म्हणून ते म्हणतात कंपन अलग ठेवणारी सिस्टम आणि ती उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. बऱ्याच लॅबमध्ये जेथे आपण मोजमापाचे प्रयोग करता जे खरोखर खूप लहान आहेत. त्याच्या अगदी मूलभूत मध्ये यात असे काहीतरी आहे जे आहे तर आपल्याकडे आहे येथे एक तळ आहे जे बऱ्यापैकी भारी आहे आणि अभ्यास आहे आणि म्हणूया हा आपला फ्लोर लेव्हल आहे. आणि ही फ्लोर लेव्हल संभाव्यता कंपने असते आणि ही कंपने पृथ्वीच्या आतील लहान कंपनांमधून उद्भवते, त्यावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही. आणि असे समजू या की हा कंपन मूलत असे काहीतरी सारखे आहे. जर आपण x द्वारे विस्थापन सूचित केले तर ते कॉस ओमेगा टी आणि ओमेगा या कंपनाची फ्रिक्वेन्सी आहे, तर ते मुळात आहे आमच्या मजल्यावरील मजला माउंट केले आहे. काही स्प्रिंग्ज जसे तुम्ही येथे पाहता आणि स्प्रिंग्जवर आपण एक जड पाया आहे आणि ते देखील एक डॅम्पिंग आहे मेकॅनिझम येथे आणि स्प्रिंग्ज आहेत. स्प्रिंग स्थिरांक S किंवा स्टिफनेस कॉन्स्टंटंट S आणि हा गॅमा येथे कोइफिशियंट दर्शवतो डॅम्पिंग. आणि जेव्हा जमिनीत कंपन आहे अर्थातच बेस देखील कंपन करतो, परंतु हे सर्व करण्याचा हेतू आपण बेसचे कंपन कमी करता जेणेकरून आपण यावर जे काही ठेवता आणि मोजमाप करता त्यावर परिणाम होणार नाही. शॉक ॲब्सॉर्बर सारखे काहीतरी आहे म्हणून आपण खाली असलेल्या मेकॅनिझमद्वारे सर्व धक्के शोषले जातात, डझंट विस्तारले जातात किंवा वर व्यक्त केले जातात. त्यामुळे हे असू शकते चे एक अतिशय साधे मॉडेल मजल्यांमधील कंपन अलगाव किंवा आपण या केससाठी गतीचे इक्वेशन लिहू शकता. म्हणून आपल्या लक्षात आल्याप्रमाणे x हे फ्लोर लेव्हल कंपन आहे आणि y हे अँप्लिट्यूड किंवा या लेव्हल वर विस्थापन जड तळाच्या आणि S अर्थातच स्टिफनेस कॉन्स्टंट गामा आहे ओलसर करण्याचे कोइफिशियंट आणि हे गतीचे इक्वेशन आहे. आणि आपण पाहू शकता की आपण वेगळ्या समन्वय सिस्टममध्ये गतीचे इक्वेशन प्रत्यक्षात पुन्हा लिहू शकतो, कारण काय महत्त्वाचे आहे y वजा x आणि मी त्यास कॅपिटल X म्हणू शकतो. जर मी असे केले तर हे इक्वेशन लिहिले जाऊ शकते m x डबल डॉट अधिक गॅमा कॅपिटल X अधिक S x आणि हे होईल F0 कॉस ओमेगा टी
आणि इथे करण्यास भाग पाडते काय आहे, करण्यास भाग पासून येते ही संज्ञा येथे, त्यामुळे मी असे म्हणू शकतो F0 सोपे आहे m ओमेगा स्क्वेअर। याचा अर्थ असा की हे F0 फक्त हे क्वांटिटी आहे म्हणून आपल्याकडे सर्व आवश्यक घटक आहेत आणि जर आपण त्याकडे बारकाईने पाहिले तर हे इक्वेशन आहे जे आपण आधी सोडवले, हे फक्त इक्वेशन आहे डंपडसाठी गती इक्वेशन शक्ती ऑसिलेटर आणि मला उपाय माहित आहेत स्थिर परिस्थिती उपाय म्हणून मी येथे स्थिर स्थिती उपाय थेट लिहू शकतो जर मी लिहिले तर T चे y तर उदाहरणार्थ येथून मी होण्यासाठी y लिहू शकतो कॅपिटल X प्लस X आणि मग T चा y असेल फक्त F0 करून ओमेगा मॉड Z। लक्षात ठेवा Z हा प्रतिबाधा आहे। तर आपल्याकडे उपाय आहे सरळ वर लिहिले म्हणून मी आपल्याला विनंती करतो की हे इक्वेशन संचालित आणि डंप्ड ऑसिलेटर समीकरणासह ची तुलना करा आणि स्वतःला खात्री करून घ्या की हे उत्तर आहे आपल्याला आणि येथून मिळाले पाहिजे। मला एवढेच म्हणायचे आहे की दरम्यान गुणोत्तर विचारण्यासाठी कमाल बेसचे अँप्लिट्यूड, त्यामुळे बेस देखील कंपन होणार आहे की काहीतरी आहे आणि कमाल पायाचे कंपन मला द्वारे सूचित करू द्या y कमाल आणि फ्लोर लेव्हल कमाल अँप्लिट्यूड आहे 1 म्हणून मला हे प्रमाण कमी हवे आहे तर y कमाल भागाकार a मला व्हायचे होते माझ्या हेतूसाठी पुरेसे लहान। आपण काय दाखवू शकतो की या गुणोत्तराने y कमाल दिली आहे हे येथे क्वांटिटी पुन्हा मी हे मिळवण्यासाठी तुम्हाला एक व्यायाम म्हणून सोडा एक्सप्रेशन आणि येथून ते लक्षात येण्यासाठी एक पाऊल y कमाल a असेल एकापेक्षा जास्त असल्यास ओमेगा स्क्वेअर आहे पेक्षा कमी 2 as बाय m म्हणून दिलेल्यासाठी जर आपल्याला ती फ्रिक्वेन्सी कमी करायची असेल तर वारंवारतेचे मूल्य s चे मूल्य m द्वारे ठेवा लहान पुरेसे ज्या परिस्थितीत आपण आशा करू शकता की या स्थितीचे उल्लंघन केले जाईल आणि ओमेगाच्या फ्रिक्वेन्सीतील कंपने ओसरतील आणि बेसपर्यंत पोहोचणार नाहीत। त्यामुळे ही मूळ कल्पना आहे या कंपनाच्या मागे अलगीकरण इतर अनेक आहेत यातील विचार पण हे खूप आहे जाणण्याचा एक सोपा मार्ग कंपन अलगाव सिस्टम आणि याच्या केंद्रस्थानी आहे आमचे साधे मॉडेल आहे ओलसर आणि शक्ती ऑसिलेटर आणि आपण आजूबाजूला पाहण्याची काळजी घेतल्यास रेसोनन्सेस ची अनेक उदाहरणे आपल्याला दिसतील जे आण्विक चुंबकीय रिझोनन्स NMR सारख्या गोष्टींमध्ये वापरले जाते जे थोडा वापरले जाते अनेक वैद्यकीय उपकरणे त्यामुळे स्पष्टपणे अनुनाद कल्पना अतिशय उपयुक्त आहे अनेक क्षेत्र जीवनाचे मी आपल्याला विनंती करतो आजूबाजूला पहा आणि आत पहा मोठ्या संख्येने ठिकाणी काही उपकरणाच्या मध्यभागी आपणास कदाचित अनुनाद आणि क्रिया दिसू शकते काही सामान्यपणे उपलब्ध असलेल्या वस्तूंसह एक द्रुत प्रयोग करूया तर आपल्याकडे एक सेल फोन आहे जो आपल्यासाठी व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी उत्पन्न करेल आणि आपल्याकडे ही रिकामी बाटली आहे आपण कोणतीही रिकामी बाटली निवडू शकता आणि आपण येथे अनुनादाचे कोणतेही चिन्ह पाहू शकता म्हणून मी काय करणार आहे ते खालीलप्रमाणे आहे तर ही बाटली रिक्त आहे म्हणून फक्त हवा रेणू बाटलीच्या आत आहेत
आणि त्यातील प्रत्येक रेणू मुक्त आहेत म्हणून मी प्रयत्न केल्यास ध्वनी लहरी म्हणा ते ऑसिलेट होतील आणि मी पाठवत असलेल्या लहरींची फ्रिक्वेन्सी जर काही असेल त्यांच्या नैसर्गिक फ्रिक्वेन्सीच्या समान आहे, मी काही चिन्ह पाहण्यास सक्षम असावे. एक अनुनाद म्हणून या प्रकरणात मी सुरुवात करणार आहे. फ्रिक्वेन्सी जनरेटर त्यापैकी एक आहे. ॲप्स जे आपण तुमच्या सेल फोनवर ठेवू शकता आणि मी तुम्हाला दाखवू देतो की हे कसे कार्य करते जेणेकरून आपल्याला यामधील फरकाची कल्पना येईल. आवाजाची इंटेन्सिटी पातळी सह आणि त्याशिवाय अनुनाद म्हणून मी येथे सुरू करत आहे 72 हर्ट्झ म्हणून मी बदलत राहिलो म्हणून जर आपल्याला संख्या दिसत असतील तर त्यामुळे आता आसपास आहे 114 वाढत आहे त्यामुळे मी फ्रिक्वेन्सी बदलते त्यामुळे आता तुम्ही हळूहळू आवाज ऐकू लागाल. च्या गुंजन फ्रिक्वेन्सी जनरेटर आता फ्रिक्वेन्सी जनरेटर माझ्यासाठी ध्वनी वेव्ह निर्माण करत आहे 267 हर्ट्झ. तर हे सुमारे 320 किंवा म्हणून आहे आणि तर रोजी मी काय करणार आहे तर ही बाटली इथे वापरावी आणि मी पाहू शकेन की मी म्हणून फ्रिक्वेन्सी बदलू शकतो. त्यामुळे आवाज मुळात सेल फोनच्या तळापासून येतो आणि तो अचूक निर्देशित करतो या बाटलीमध्ये येतो. जेव्हा तयार झालेल्या ध्वनी वेव्हच्या फ्रिक्वेन्सीमध्ये आणि या सर्व सामूहिक रेणूंची नैसर्गिक फ्रिक्वेन्सी यांच्यात सामना असतो मग आपण पाहिले पाहिजे की काहीतरी घडत आहे. आपण ते सिग्नल निवडू शकता का ते पाहू. तर आपण हे ऐकून प्रारंभ करू शकता की फ्रिक्वेन्सी जनरेटरचा हम म्हणून तो सुमारे 200 आता सुमारे च्या आसपास 270 तर तिथे कुठेतरी 340 जवळपास 350 किंवा एक अनुनाद आहे की तसे असल्यास बारकाईने पाहूया. म्हणून मला परत जाऊ द्या 280 थोडे अधिक हळू जा. तर मी 337 ला आहे आता. म्हणून आता आपण तो उच्च तीव्रतेचा आवाज निवडा. सुमारे 346 हर्ट्झ. त्यामुळे आणखी वर 345. पण मी ठेवल्यास 336 हर्ट्झ ते खूप कमी आहे. आणि च्या घटना पासून रिझोनन्स आम्हाला माहित आहे. मी पलीकडे गेलो तर रिझोनन्स फ्रिक्वेन्सी सुमारे म्हणू द्या 350 360 किंवा म्हणून जिथे मी माझे ठेवले आहे. फ्रिक्वेन्सी जनरेटर आता पुन्हा आवाज खूप कमी आहे. तर मी पुन्हा एकदा आपल्याला हे दर्शवू द्या की मी फोन विभक्त केला तर इंटेन्सिटी इतकी नाही की परंतु जर मी ते येथे ठेवले तर ते थोडे आहे आणि मी पुन्हा फ्रिक्वेन्सी बदलल्यास ते कमी होत आहे. या बाटलीतील हवेचे रेणू नैसर्गिक फ्रिक्वेन्सी जवळपास 340 कुठेतरी आहे 345 हर्ट्झ किंवा असेच आणि जेव्हा मी समान फ्रिक्वेन्सीच्या ध्वनी लहरी पाठवितो तेव्हा आपल्याला अनुनाद दिसतात. जेव्हा इंटेन्सिटी जास्त असेल तेव्हा ती बाटली अगदी फेकून देऊ शकते किंवा बाटली फोडा.
परंतु हे एक प्रकारचे साधे प्रयोग आहेत. आपण अनुनादासाठी वर जाऊ शकता. खरं तर आपल्याला अधिक परिमाणात्मक व्हायचे असल्यास आपल्याला फक्त आवाजाची तीव्रता रेकॉर्ड करणे आवश्यक आहे आणि आपण पुन्हा प्रतिसाद वक्रामध्ये एक अनुनाद नमुना पाहू शकता.